या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलं आहे की अग्निशमन केंद्रातील नोंदवहीच्या नोंदीनुसार घटनास्थळी 32 मिनिटात अध्यक्ष महाराज अग्निबंब पोहोचले। अध्यक्ष महाराज, आपल्याला जाणीव आहे की साधारणतः 45-46 वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्रामध्ये लोड शेडिंग विजेचे प्रश्न होते तेव्हा चंद्रपूरमध्ये हे थर्मल पॉवर स्टेशन उभं झालं आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने काही संच उभे झाले। अध्यक्ष महाराज, अतिशय वाईट अवस्था आहे। आपण म्हटलं की अरुंद रस्ते बाकी अडचणी या जरी असल्या तरी सुद्धा 32 मिनिटात आपली गाडी पोहोचली। माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, प्रश्नही आहे की या परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा अशी आग लागली आणि पसरली ही तर आटोक्यात आली, बाजूलाच ताडोब्याचं जंगल आहे आणि मग ती आग आटोक्यात आणणं कठीण होईल। अशी आग 1981 मध्ये लागली होती। माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की आपण या संदर्भात आता 46 वर्षे सर्व यंत्रणा जुन्या झाल्या आहे, रस्ते खड्डे आहे, निरुंद झाले आहे, याचा एक DPR करून या सर्व ठिकाणी नूतनीकरणासाठी आपण मान्यता देणार आहात का? मग त्याच्यामध्ये रस्ते असतील किंवा ज्यामध्ये कर्मचारी असतात तेही इमारती 45-46 वर्ष जुन्या आहे त्याही कधी पडू शकतील। आता मुंबईला दुर्घटना होत आहे, मग चंद्रपूरमध्ये व्हायला सुरुवात होईल, तर याचा DPR बनवण्याचे आदेश आपण ताबडतोब देऊन भविष्यामध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने आत्ताच नियोजन करण्याचे आदेश सरकार देणार आहे का? सुधीर भाऊंनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो निश्चितपणे गंभीर आहे। या प्रस्तुत घटनेमध्ये मुळातच कन्व्हेयर बेल्टच्या ठिकाणी जी आग लागली ती लोडिंग एंडला किंवा अनलोडिंग एंडला लागलेली आग नाही आहे, तर कन्व्हेयर बेल्ट जो पास होतो त्या भागात बऱ्याच शेतकऱ्यांची शेती आहे आणि शेवटी आपल्याला माहिती आहे की शेतीमध्ये नंतर तण जाळण्याचं एक पद्धत असते, तशा पद्धतीनं त्यांनी जाळल्याची ती आग लागली आणि त्यातून हा प्रसंग घडला आणि सुदैवाने नुकसान कुठलंच झालं नाही। ती आगही आपण काबूमध्ये आणू शकलो आणि ड्रिलप्रमाणे 27 मिनिटात तिथे पोचायला पाहिजे होतं, 32 मिनिटामध्ये पोचली। म्हणजे मला असं वाटतं की बऱ्यापैकी वेळेत आपण पोचू शकलो। पण जो मुद्दा सुधीर भाऊंनी उपस्थित केला तो महत्त्वाचा आहे की हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आणि बऱ्याचशा गोष्टी जुन्या झाल्या आहेत आणि त्याचं नूतनीकरण करणं हे गरजेचं आहे आणि म्हणून निश्चितपणे सुधीर भाऊंनी मागणी केल्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टीचं नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे त्याचा DPR तयार करण्यात येईल आणि तशा पद्धतीचं नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात येईल।